आपल्या अत्रेकट्टा अशोकनगर मधले माननीय सभासद श्री प्रभाकरराव दलाल हे आपण सर्वांना माहितीच आहे की एक्झिम बँकेमधून उच्च पदावरून निवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्या जीवन प्रवासाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या मुलाखतीच्या रूपाने. तर आता आपण प्रभाकररावांना प्रश्न विचारायला सुरुवात करूया. प्रभाकरराव नमस्कार. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही कधी निवृत्त झालात, निवृत्तीपूर्वी तुम्ही काय करत होतात आणि निवृत्तीनंतर स्वतःला कसे व्यस्त ठेवता? मी जानेवारी 2013 मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडिया मधून एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून निवृत्त झालो. आणि सुरुवात सांगायची तर माझा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला होता. अहमदाबाद इथे एका चाळीत झाला होता ॲक्च्युली. आणि 11वी पर्यंत म्हणजे SSC पर्यंत मी शिकलो. आणि शाळेतसुद्धा फी भराय थकली 3 महिन्याची तेव्हा हेडमास्टर बोलून सांगायचे की तुमची फी भरली नाही तर तुम्हाला रस्टिकेट करू म्हणून. तर 11वी नंतर प्रश्न हा आला की पुढे शिक्षण कसं करायचं. काही लोक म्हणाले की आता पुढे शिकायची काय गरज आहे, पण मला शिकायचं होतं. मी अभ्यासात पण हुशार होतो. तर मी काय केलं, मी म्हटलं सर्वांना की मी शिकीन पण आणि काम पण करेन, म्हणजे हातभार लागेल कुटुंबाला. तर माझे वडील एका युनियनचे प्रेसिडेंट होते. त्यांनी फॅक्टरी मॅनेजरला सांगून मला कामावर ठेवलं. आणि तेव्हा मी 3:30 ते 12 रात्रपाळीत ग्रे क्लोथ चेकर म्हणून सुपरवायझरी रोल होता. पण 18 वर्ष पूर्ण झाले नव्हते. मी 15 वर्षाचाच होतो. म्हणून मला कॅज्युअल वर्कर म्हणून लिहिलं होतं, जेणेकरून पगार मिळेल पण रेग्युलर एम्प्लॉई म्हणून नाही. तर असं करता करता SSC नंतर मी BCom केलं. BCom मध्ये पण फर्स्ट क्लास. आणि त्यावेळेस असं होतं की 5:30ला उठायचो मी सकाळी. मग 7 ते 11 कॉलेज. 11 नंतर मी एक बस बदलून घरी यायचो आणि 12ला पोहोचायचो. 12 ते 3 जेवण, अभ्यास वगैरे. आणि नंतर 3:30 ते 12 मी मिलमध्ये नोकरी करायचो. आणि परत आल्यावर पुन्हा उद्या सकाळी कॉलेजला जायचं. असा माझा दिनचर्या होती माझी. पण BCom केल्यानंतर सुद्धा मी काय केलं, मी म्हटलं आता 19 वर्षाचं झालो, मला नोकरी नक्कीच मिळेल. तर बँकेत नोकरी मिळाली मला, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. आणि नोकरी करत असताना मी MCom केलं, LLB केलं, CAIIB केलं. आणि म्हटलं आता 3 वर्ष झाली, इट इज टाइम टू बिकम एन ऑफिसर, डायरेक्ट प्रोफेशनरी ऑफिसर. 23 वर्षाच्या वयात एवढं क्वालिफिकेशन फार कमी लोकांना असतं. आणि मी ऑफिसर पण झालो युको बँकेत. तर युको बँक आणि बँक ऑफ बरोडा 2 बँका होत्या. आय वॉज सिलेक्टेड इन बोथ द बँक्स. पण युको बँकेत 1300 रुपये पगार, बँक ऑफ बरोडामध्ये 960 पगार आणि IAS ऑफिसरचा पगार 1000 रुपये. तर त्यावेळेस म्हटलं आता 1300 आहे. मी IASची पण तयारी सुरू ठेवली होती, पण मी गेलो नाही. आणि युको बँक जॉईन केली. 6 वर्ष काम केल्यानंतर एक्झिम बँकेत 30 वर्ष काम केलं. मॅनेजर म्हणून लागलो. मॅनेजर, चीफ मॅनेजर, AGM, DGM, GM, CGM आणि नंतर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून निवृत्त. फार छान माहिती दिली तुम्ही. तुम्ही म्हणालात की तुम्ही एक्झिम बँकेतून एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर या उच्च पदावरून निवृत्त झालात. तर एक्झिम बँकेविषयी थोडक्यात माहिती सांगू शकाल का? हो, एक्झिम बँक ऑफ इंडिया म्हणजे संपूर्ण भारत सरकारच्या मालकीची वित्त संस्था आहे. आणि त्याची स्थापना एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1981 म्हणजे पार्लमेंटमध्ये पास करून झालेली आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे आता लोन पोर्टफोलिओ 2 लाख कोटी रुपये आहे. आणि तिथे फक्त ऑफिसर ओरिएंटेड बँक आहे. क्लर्क्स आणि पिऊन्स नाही आहेत, आजही नाही आहेत. 40-43 वर्ष झाली. फक्त ऑफिसर ओरिएंटेड बँक आहे. तिथे ड्रेस कोड आहे. टाय घातल्याशिवाय एकही मेल ऑफिसरला एंट्री नाही ऑफिसमध्ये. टाय पाहिजे,
कोड पाहिजे मीटिंगमध्ये असेल तर प्रत्येकाला हे कंपल्सरी आहे. रिझल्ट ओरिएंटेड आहे, कुणाला कॅबिन नाही, सर्वांनी इक्वली इक्विप्ड वर्क स्टेशन्सवर ज्युनियर ऑफिसर असेल किंवा चेअरमॅन असेल सर्वांनी बसायचं. म्हणजे एक वेगळी संस्था हो, वेगळी सिस्टीम. हो. आणि आम्ही लोन द्यायचो, म्हणजे निर्यातकार होते, एक्सपोर्टर्स, त्याशिवाय विदेशी सरकार आणि ओव्हरसीज फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. ऑब्जेक्टिव्ह हा होता की भारतातून निर्यात वाढली पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे स्कीम्स आणि प्रोग्राम्स होते. वा दादा साहेब, छान माहिती दिली तुम्ही एक्झिम बँकेविषयी. आता माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमचा जन्म अहमदाबाद इथला आहे, तुमचं शिक्षण अहमदाबादेतच झालं, तिथेच तुम्ही नोकरीला सुरुवात केली, नंतर तुम्ही एक्झिम बँक जोडून मुंबईत आला. तर या प्रवासाबद्दल काही सांगू शकाल का? मी युको बँकेत 6 वर्ष मला झाली होती ऑफिसर म्हणून. आणि एके दिवशी माझा स्टेनोग्राफर होता. मी सकाळी डिक्टेशन द्यायचो आणि डिक्टेशन झाल्यानंतर आम्ही 5-10 मिनिटं गप्पा मारायचो. तो म्हणाला, सर तुम्ही ऐकलंय का एक्झिम बँकविषयी? म्हटलं हो, मी पेपरात वाचलंय आणि मॅगझिनमध्ये पण वाचलंय. म्हणजे त्यांची ॲडव्हर्टिजमेंट आली आहे, डिफरंट ग्रेड्समध्ये ऑफिसर्स ते रिक्रूट करत आहे. दुसऱ्या दिवशी तो पेपर घेऊन आला. मला काही इंटरेस्ट नव्हता, कारण की ऑफिस आणि बँक मुंबईत होते आणि मुंबईत माझे नातेवाईक नव्हते, मित्र पण नव्हते. तर त्याने स्वतः त्या फॉर्मेटप्रमाणे ॲप्लिकेशन टाईप करून माझी सही घेऊन डिस्पॅच केलं ते. आणि काही दिवसांनी मला कॉल आला, म्हणजे रिटन टेस्टचा. तर प्रत्येक बाजूला तुम्ही बघाल तर पुरुषार्थ आणि प्रारब्ध. मला वाटलं की पुरुषार्थ सर्व काही आहे, पण प्रारब्ध याचा पण रोल असतो जीवनात. तर एक तर स्टेनोग्राफरने मला अचानक सांगितलं. मग रिटर्न टेस्टमध्ये मला जायचं नव्हतं मुंबईला. म्हटलं राहायला कुठे, जागा नाही आहे. तर मी माझ्या बहिणीशी बोलत असताना अचानक सांगितलं की मला असं आलंय आणि फ्री आहे, ट्रेन जर्नी फ्री आहे, त्यांच्याकडून रिम्बर्समेंट मिळेल. तर म्हणे तुझ्या भाच्या, म्हणजे त्यांच्या 2 मुली तिथे बँड्राला आहेत, तू जाऊन घेऊन ये, कारण की तुझ्या मिळवण्यांना काही वेळ मिळत नाही बिझनेसमध्ये, तू जाऊन घेऊन ये. म्हटलं ठीक आहे. मी आलो, रिटर्न टेस्ट दिला आणि त्या शाळा की कॉलेज होते गिरगावला. तर पेपर चांगला जात होता माझा, पेपर चांगला गेला. पण नोटीस बोर्डवर हे लावलं होतं, नंबर्स लावले होते. मी गर्दीत पाहिलं, माझा नंबर दिसला नाही आणि मला इंटरेस्ट पण नव्हता. मी बाहेर आलो. आम्ही काही गुजरातचे 3-4 मित्र होतो. तर थोड्या वेळाने तो एक मित्र होता, म्हणे मी माझा नंबर बघायला जातो, तुमचा नंबर काय आहे? माझा नंबर लक्षात राहील असा होता, 150 की काहीतरी होता. तो जाऊन आला परत, म्हणे त्याचा नंबर नव्हता पण माझा नंबर आहे. म्हटलं हो का? मग मी बघायला गेलो तर माझा नंबर होता तिकडे, पण खाली दिलं होतं की यू हॅव टू रिपोर्ट फॉर ग्रुप डिस्कशन ॲट NIBM नेपेन सी रोड आफ्टर 2 days. मग तारीख दिली होती. मी बँड्राला आलो. आमचे जे यजमान होते, डिनर करत असताना ते म्हणाले, मी सांगितलं की मी उद्या परत जात आहे ट्रेनने. म्हटलं काय झालं? म्हणजे तुम्ही परीक्षेत फेल झाला की काय? म्हटलं नाही, मी फेल कुठे झालो, पास झालो आहे. मग काय पुढे काय? म्हटलं ग्रुप डिस्कशन आहे 2 दिवसानंतर. मग त्यांनी आग्रह केला की तुम्ही संकोच करू नका, हे तुमचंच घर आहे, तुम्ही राहा 2 दिवस आरामाने आणि नंतर जा. तर त्यांनी एवढा आग्रह केला, मी थांबलो. ग्रुप डिस्कशन दिला, परत आलो अहमदाबादला आणि काही दिवसांनी अपॉइंटमेंट लेटर. पण अपॉइंटमेंट लेटरमध्ये रेसिडेन्शियल अकोमोडेशन मिळेल की नाही ते माहीत नव्हतं. फोन केला, त्यामुळे अंधेरीला आमचे 20 फ्लॅट्स घेतलेले आहेत, पण अंडर कन्स्ट्रक्शन आहे, 3-4 महिने लागतील. म्हटलं हो का? मग म्हटलं तरी पण जायचं नाही. पण आमच्या ऑफिसरचा ग्रुप होता, लंचमध्ये आम्ही बाहेर जायचो, नाश्ता चहा करायला वगैरे. त्याच्यापैकी एक होता त्रिवेदी म्हणून, तो गिरगावचा होता, पण आता गुजरातमध्ये होता. त्याचा फ्लॅट होता. तो म्हणाला शिंपोली. म्हणजे शिंपोली कुठे आहे मला माहीत नाही. म्हणजे बोरिवलीला आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी 3-4 महिन्यासाठी, काय 6 महिन्यासाठी देऊ शकतो, परमनंट देऊ शकत नाही. म्हटलं हो, 3-4 महिन्यासाठीच पाहिजे. मग
विचार करायला लागलो. का विचार करायला लागलो? कारण की बँकेत दर 3 वर्षांनी ट्रान्सफर होते. मग मुलांच्या शाळा आणि त्यांचं शिक्षण खराब होतं. लहान लहान होते त्यावेळेस. 2 वर्षाची माझी मुलगी होती, 1 वर्षाचा मुलगा होता. म्हटलं हा लांबचा विचार केला तर जायला हरकत नाही. पुन्हा प्रमोशन पण आहे, मिडल मॅनेजमेंट ग्रेड आहे. पण मला भीती वाटली की हे सिक्युअर जॉबमध्ये रिझाईन करायचं. 6 वर्ष झाले, आयुष्यभर मी इथे काम करू शकतो आणि तिथे पण मी प्रमोशन मिळेल वगैरे. तर माझा दुसरा एक ऑफिसर मित्र होता, भुटिया म्हणून. तो ओरिजिनली सिक्कीमवरून अहमदाबाद आलेला, जॉब मिळाला म्हणून. त्याने सांगितले म्हणे, दलाल साहेब तुम्ही घाबरू नका, आयुष्यात असं घडणार आहे, तुम्ही हिंमत करा. आणि त्यांनी मला एक पुस्तक दिलं, जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल. म्हणजे तुम्ही वाचा. आहे सीगल असतो पक्षी, तो कसा एका देशातून दुसऱ्या देशात सतत वावरत असतो. तर तुम्ही पण हे हिंमत करा आणि जा. हे ऐकून मी आलो. तर कसं म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही बघाल, स्टेनोग्राफर, माझी मोठी बहीण, तिने सांगितलं तुम्ही जा म्हणून. रिटर्न टेस्टमध्ये मी माझा नंबर पाहिला नव्हता आणि मी परत येणार होतो. मग ते माझे यजमान होते, ते म्हणाले नाही ग्रुप डिस्कशन करूनच जा. इंटरव्ह्यू नंतर पण प्रॉब्लेम आला, रेसिडेन्शियल अकोमोडेशन. तर संसारात जगात काय असतं की तुम्ही कुठे जाणार असाल तर ते तुम्ही जाल, कोणी ना कोणी तुम्हाला मदत करेल. त्याच्यावरती बरीचशी पुस्तकं आहेत. द सिक्रेट सिरीज आहे, मग द अल्केमिस्ट म्हणून आहे, मग एक हिंदी पिक्चर आहे ओम शांती ओम. त्यात सांगितले की तुमच्या नशिबात जे असेल, प्रारब्ध असेल, त्या ठिकाणी तुम्हाला पोचवायला लोक येतील, तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि तुम्ही तिकडे जा. कोणी ना कोणी मदतीचा हात द्यायला पुढे येतो. तर असं झालं माझं आणि मी जॉईन झालो. वा वा, फारच छान. आता पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही 60 पेक्षा अधिक देशांना भेट दिली आहे. तर तुम्ही तुमच्या पहिल्या प्रवासाबद्दल, जो तुम्ही भारताचे त्यावेळेचे पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्याबरोबर केला मॉरिशस मधला, याबद्दल काही किस्से सांगू शकाल का? हो, 1986 मध्ये राजीव गांधीची ट्रिप होती, म्हणजे ऑफिशियल. आणि त्याच्यात मी म्हणजे एक्झिम बँक तिकडच्या मिनिस्ट्री ऑफ फायनान्सला त्यावेळेस छोटी रक्कम होती, 50 मिलियन रुपीज. तर तो अग्रीमेंट साईन करायचा होता दोन्ही प्राईम मिनिस्टर आणि डेलिगेशनच्या समोर. तर त्यावेळचे तत्कालीन जे चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर होते, त्यांनी म्हटलं कोण हँडल करतं. त्यांना सांगण्यात आलं की मी करतो. माझ्यावरती कितीतरी लोक होते, AGM, DGM, GM, कुणाला नेलं नाही ईडी. म्हणजे मी मिस्टर दलालांनाच घेऊन जाईल. तर मला चान्स मिळाला, मी गेलो त्यांच्याबरोबर. आणि तिकडे काय, ते स्वतः लंडनला शिकलेले, लंडनमध्ये नोकरी केलेली, न्यूयॉर्कमध्ये. ते मला म्हणाले एअरपोर्टवर, म्हणे दलाल तुमचे आणि माझे स्टार्स एकत्र आले म्हणून आपल्या दोघांचं नशीब आहे की एवढा चान्स मिळाला. तर काय बायलॅटरल टॉक्समध्ये, सायनिंगमध्ये तो तिकडे फोटो आहे. आणि पार्लमेंट ॲड्रेसमध्ये आम्ही समोरच्या चेअरवर बसलो होतो आणि राजीव गांधी नेहमी स्माइलिंग. आणि ते विसरले स्पीच वाचताना. आता काय टेलिप्रॉम्प्टर असतं तर दिसत नाही, त्यावेळेस असं पलटून वाचायचे. एक पेज विसरून गेले आणि ही गेव हार्टी लाफ, म्हणजे आय हॅव स्किप्ड 1 पेज. आणि पुन्हा वाचायला लागले. त्यांच्या लक्षात आलं. आणि त्याशिवाय तिकडे काय सर्व मॉरिशसमध्ये तुम्ही बघाल तर मराठी मंडळ, बंगाली मंडळ, बिहार मंडळ, सर्व इकडचे सर्व रेप्लिकेट तिकडे आहे. आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये होतो, त्यांना काही प्रश्न विचारण्यात आला फॉरेन सेक्रेटरी विषयी. ते म्हणाले 2 दिवसानंतर ते तुम्हाला दिसणार नाही फॉरेन सेक्रेटरी म्हणून. मग काहीतरी झालं होतं, फॉरेन सेक्रेटरी रिझाईन. तर म्हणजे चांगले अनुभव खूप झाले तिकडे. म्हणजे डायरेक्ट म्हणजे PM आणि मिनिस्टर्स आणि गव्हर्नमेंटचे ब्युरोक्रेट्स डायरेक्ट संपर्क झाला. ओके. आता पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही 4 वर्ष संपूर्ण आफ्रिकेसाठी एक्झिम बँकेचे रेसिडेंट रिप्रेझेंटेटिव्ह आफ्रिका म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे.
प्रथम अबिजान म्हणजे आयव्हरी कोस्ट इथले काही किस्से आम्हाला ऐकायला आवडेल, तुम्ही सांगू शकाल का? हो, 1995 मध्ये माझी निवड झाली, सिलेक्शन झालं. खूप कॅन्डिडेट्स होते पण माझी निवड झाली आणि मी अबिजानला जायचं ठरवलं. तर फ्रेंच स्पीकिंग कंट्री आहे. मी इकडे कोर्स पण केला होता, ड्रायव्हिंगचा कोर्स केला होता, सर्व केलं होतं. तिकडे गडबड म्हणजे कितीतरी असे किस्से आहेत सांगण्यासारखे, पण मला आठवते ते सांगतो. पहिल्याच दिवशी ऑफिसमधून मागेच एक हॉटेल होतं, टियाम हॉटेल, तिथे बुकिंग केलं होतं. माझा जो प्रिडेसेसर होता तो त्याने बुकिंग केलं होतं. त्याला ऑफिसमध्ये वेळ लागणार होता 7:30 पर्यंत. मी म्हटलं मी आजच आलोय, मी परत जातो हॉटेल रूमवर, अजून आंघोळ वगैरे करायची बाकी आहे. तर हॉटेलच्या समोरच एक आयव्हरियन मुलगा आला. तर तो फ्रेंचमध्ये मला म्हणाला, पात्र दोन्ही अंबला द्या, म्हणजे सर मला थोडे पैसे द्या. तर मी जॅकेटमधून काही चेंज होतं ते दिलं. किती होते मला माहीत नाही. त्याला वाटलं खूपच कमी दिले. त्याने असं घेऊन रोडवर फेकून दिले. मी घाबरून गेलो. मी आतमध्ये गेलो हॉटेलच्या आणि रिसेप्शनला सांगितलं की असं असं झालंय. म्हणे इकडे तुम्ही चालत येऊच नका, इकडे सर्व मगिंग होतं आणि गुन्हे होतात. तर संध्याकाळनंतर या एरियामध्ये, प्लाटो एरियामध्ये सर्व ऑफिसेस आहेत, तुम्ही असं करू नका. पण आता विसरून जा. तुम्ही हा की दिली, रूमवर गेलं. रूमवर काय झालं, एक सुटकेस, 2 सुटकेस होत्या. आता ते कट करायचं, तर तिकडे कोणी इंग्लिश बोलत नाही. मला फ्रेंच फार रुडिमेंटरी येत होतं. मी फोन केला, मी म्हटलं मला एक कटर पाहिजे, एक कटर पाहिजे. पण कटर शब्द मला माहीत नव्हता फ्रेंचमध्ये. तर मी म्हटलं दोन्ही मुआ कुतो, कुतो म्हणजे चाकू. तर त्यांना म्हटलं चाकू कशाला पाहिजे, खूप विचारपूस केली. त्यांना वाटलं की मी कोणाला मारणार आहे की काय. तर मी पात्र म्हणजे सर तुम्ही थांबा, काम डाऊन. म्हटलं असं का म्हणतं, आम्ही येत आहोत. तर तिघे चौघे सिक्युरिटीवाला, कॉन्सिलर, रिसेप्शनिस्ट सगळे आले वरती. म्हटलं काय काय झालं काय. म्हटलं काय नाही, हे सुटकेस दाखवली. तर एक माणूस पुढे आला, कट केलं. सेतू म्हणजे एवढंच. म्हटलं हो एवढंच. मग त्यांना एवढं हसायला आलं. परत गेले सर्व. तर असे कितीतरी किस्से आहेत. तिकडे राईट हँड ड्रायव्हिंग आहे, आपल्या इथे लेफ्ट हँड ड्रायव्हिंग. मला माहिती होतं. तर काही दिवस लेफ्ट हँड ड्रायव्हिंग केलं. म्हणजे माझ्याकडे ड्रायव्हर होता पण रेल्वे येत नव्हता. तर मेन रोडवर गेलो ऑफिसकडेच, गर्दी नव्हती. समोरून एक बस येत होती. मला वाटलं की हा रॉंग लेनमध्ये येत आहे. त्याला मी असं करून म्हटलं काय आहे. तो पण मला म्हणत काय फ्रेंचमध्ये. मग मला लक्षात आलं की आय एम इन द रॉंग लेन. मग मी गाडी टर्न केली. असे कितीतरी किस्से आहेत. नंतर अबिजानवरून तुम्ही साऊथ आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग इथे ऑफिस शिफ्ट केलं. हा अनुभव कसा होता? जोहान्सबर्गमध्ये अगोदर अपार्टाईड होतं. म्हणजे ब्लॅक आफ्रिकन्स, इंडियन्स, कलर्स आणि व्हाईट्स वेगवेगळ्या गावात राहायचे. एका ठिकाणी फक्त जोहान्सबर्गमध्ये फक्त व्हाईट लोक राहायचे. संध्याकाळ झाली की तुम्ही तुमच्या गावाला परत जा, नाही तर ते मारतील, तुम्हाला जेलमध्ये टाकतील, असं होतं. पण ते त्यावेळेसच 93-94 मध्ये हे अपार्टाईड गेलं. नेल्सन मंडेला प्रेसिडेंट झाले आणि परिस्थिती बदलली. तर साऊथ आफ्रिका आणि ईस्ट आफ्रिकामध्ये भारताचा व्यापार जास्त आहे, वेस्ट आफ्रिकेला कमी होता. म्हणून बँकेने ठरवलं की ऑफिस शिफ्ट करूया. पण ऑफिस शिफ्ट करणं किती कठीण आहे. तिथून म्हणजे काही मुंबई ते दिल्ली नाही आहे, 7,700 किलोमीटर लांब. अबिजान टू जोहान्सबर्ग. भाषा वेगळी, सगळं काही वेगळं. आणि बंद करायचं ऑफिस म्हणजे इन्कम टॅक्स क्लिअरन्स, गव्हर्नमेंट क्लिअरन्स, सोशल सिक्युरिटी क्लिअरन्स. एक सेक्रेटरी होती, एक ड्रायव्हर होता, त्यांची नोकरी बरखास्त करायची. ऑफिस सरेंडर करा, घरचं सरेंडर करा, फर्निचर, इक्विपमेंट, म्हणजे खूपच काम होतं तिकडे. आणि मला सांगण्यात आलं नाही, अगोदर झालं असं की ॲम्बॅसेडर यांना सांगितलं की असं सर मी शिफ्ट करत आहे. तर 2 दिवसानंतर जवळच्या देशात वागाडोगू, बुर्किना फासोमध्ये PV नरसिंहराव ते न्यूयॉर्कला गेले होते
UN जनरल असेंब्ली ॲड्रेस करायला. त्यांनी सांगितलं की मला आफ्रिकेत एक मीटिंग घ्यायची आहे सर्व ॲम्बॅसेडर्स आणि हाय कमिशनरची. त्यांनी ठरवलं वागाडूमध्ये करू. तर हे ॲम्बॅसेडर होते. त्यांनी मीटिंगमध्ये सांगितलं की वेस्ट आफ्रिकामध्ये एकच गव्हर्नमेंट एजन्सी आहे, एक्झिम बँक ऑफ इंडिया, आणि ते लोक पण शिफ्ट करत आहेत. आणि त्याने मिनिट्समध्ये रेकॉर्ड करून घेतलं. मग मला ऑर्डर आली की तुम्ही थांबा, कारण की मिनिस्ट्रीने एक्सटर्नल अफेअर्सने एक्झिम बँकेला लिहिलं होतं. माझी तयारी सुरू झाली होती. म्हणजे थांबा, पण आम्ही टेकअप करू, 2-3 महिने लागतील. 1 वर्ष गेलं आणि मुलं शाळेत शिकत होती अमेरिकन इंटरनॅशनल स्कूलमध्ये, आणि माहिती असते की इथे नाही आहोत आपण, तर प्रॉब्लेम होतो. मग शिफ्ट केलं तिकडून जॉहान्सबर्गला केलं, आणि एकंदरीत म्हणजे भरपूर कामं आणि त्रास घेऊन ते कम्प्लीट केलं. अच्छा, ओके, फारच छान अनुभव सांगितला. असं ऐकण्यात येतं की साऊथ आफ्रिकेला सिक्युरिटी सिच्युएशन फार गंभीर आहे. तिथले काही किस्से तुम्ही सांगू शकाल का? हां, त्यावेळेस काय झालं की अपार्टाईड नुकतंच संपलं होतं, आणि क्राईम रेट म्हटलं तर वर्ल्डमध्ये 3रा नंबर होता, आणि बाकीचे 1 आणि 2 होते, लेसोथो आणि स्वाझीलँड तिथेच होते जवळ. संध्याकाळी 5 नंतर बाहेर निघता येत नाही, आणि गाडी तुम्ही ड्राईव्ह करता तर समोर हे सिग्नल असतं, तर रेड असेल ना तर तुम्ही गाडी स्लो करायची, म्हणजे सिग्नलवर इंटरसेक्शनवर थांबायचं नाही. आणि काही एरियाजमध्ये तर तुम्हाला जाता येणार नाही असं लोकांनी सांगून ठेवलं होतं, बजावून ठेवलं होतं. म्हणजे का गेलं तर काय होईल, म्हणजे तुम्हाला जायचंच असेल तर जा, पण तुम्ही परत येणार याची काही गॅरंटी नाही. त्यावेळेस कार हायजेकिंग, मगिंग, मर्डर्स खूप व्हायचे. अशा परिस्थितीत तिकडे गेलो आणि काही आम्हाला काही त्रास झाला नाही. तुम्ही अनेक डेलिगेशन मध्ये सहभागी झालात. त्यापैकी एक महत्वाचं डेलिगेशन होतं भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या बरोबर. या डेलिगेशन बद्दल काही गमतीदार किस्से आम्हाला ऐकायला आवडेल, ते तुम्ही सांगाल का? हो, झालं असं की मला फोन आला मिनिस्ट्री ऑफ फायनान्समधून की मॅडम प्रेसिडेंट सौ प्रतिभाताई पाटील 2 देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत, आणि आम्ही तुम्हाला लाईन ऑफ क्रेडिटची अप्रुव्हल पाठवत आहोत, टाईप होत आहे. तुम्ही उद्या जा तिकडे आणि एन्श्युअर की हे दोन्ही अग्रीमेंट साईन होतात. नॉर्मली काय असतं, या प्रक्रियेला कमीत कमी 2 महिने लागतात की अप्रुव्हल येईल. मग आम्ही आमची अप्रुव्हल घेतो, प्लॅनिंग डिपार्टमेंटकडून कंट्री प्रोफाईल, लिगल डिपार्टमेंटकडून एग्रीमेंट घ्या, आणि मग आम्ही एम्बॅसेडरला लिहितो तिकडच्या, मग ते एम्बॅसेडर त्या गव्हर्नमेंटला लिहिल, मग टर्म्स एक्सेप्ट होईल, मग ड्राफ्ट अग्रीमेंट नेगोशिएट होतं, मग तारीख ठरते की कोणत्या प्रसंगावर साईन करायचं वगैरे. हे म्हणाले 2 दिवसानंतरच आहे, तुम्ही करा. दुसरा कॉल आला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्समधून. तर त्यावेळेस जे मी केलं, अगोदर घरी फोन केला, पासपोर्ट घेऊन लगेच आहे, म्हणजे तिकडे ऑन अरायवल पासपोर्ट मिळेल. चेअरमॅन होते दिल्लीला होते, चेअरमॅनला फोन केला, म्हणे यू गो. मी नंतर काय अप्रुव्हल, तुमचे टूर अप्रुव्हल देईन, तुमचं लाईन ऑफ क्रेडिटची अप्रुव्हल सर्व काही मिळेल. मग आम्ही तिकडे रात्री 11:30 पर्यंत बसलो, ऑफर लेटर तयार केलं, टर्म्स ऑफ कंडिशन्स, ड्राफ्ट अग्रीमेंट दोन्ही कंट्रीजच्या ॲम्बॅसेडरला पाठवलं, आणि फॉरेन एक्सचेंज ड्रॉ केलं, तिकीट बुक केली, आणि एकच दिवस आम्हाला मिळाला. दुसऱ्या दिवशी ते सगळं करून संध्याकाळी आम्ही दिल्लीला गेलो, आणि तिथून मग पहिल्या लाओसमध्ये गेलो. लाओसमध्ये गेल्यावर पहिल्या दिवशीच गंमत काय झाली, तिकडच्या लोकांनी काही चेंजेस सांगितले, म्हणजे आम्ही चेंजेस करू. मी ॲग्री झालो, मायनर चेंजेस. ते गव्हर्नमेंटचे लोक होते, आणि दुसऱ्या दिवशी सायनिंग होतं 12 वाजता. तर मला 7:30ला फोन आला प्रेसिडेंट्स ऑफिसमधून की तुम्हाला मी गाडी पाठवतो, तुम्ही या इथे प्रेसिडेंट्स ऑफिसमध्ये, इथे सायनिंग आहे. मी म्हटलं पण मला एम्बसीला सांगायला पाहिजे. तर म्हणे एम्बसीला आम्ही सांगू, तुम्ही काळजी करू नका.
मी एम्बसीला फोन करत राहिलो. एम्बसीमध्ये कोणी नव्हते, कारण की ते प्रेसिडेंट मॅडमला घेऊन कुठेतरी गेले होते बाहेर, शहराच्या बाहेर. आणि 12लाच आले ते. मी आमची तयारी झालेली होती, साईन केलं. त्यावेळेस एम्बेसेडर मला म्हणाले की तुम्ही कुठे होता? मी म्हटलं मी तर इथे आहे सकाळपासून, मला फोन का नाही केला? म्हटलं तुमचा फोन नंबर मी मागितला होता एम्बसीला कालच, मला दिला नाही. माझा नंबर त्यांच्याकडे आहे, कोणी तुमच्याकडून फोन केला नाही. आणि ह्या लोकांनी मला सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, आमची माणसं तिकडे आहेत आणि ते सांगतील पण आणि घेऊन पण येतील. ते नाराज झाले त्यावेळेस. एवढं छान काम करून 2 दिवसात 2 महिन्याचं असं होतं. मग आम्ही गेलो केम्बोडियाला. केम्बोडियामध्ये काहीच प्रॉब्लेम झाला नाही, सुरळीत झाला. आणि केम्बोडियावरून आम्ही गेलो आंकोर वाट नावाचं एक, भारतात माहिती नाही आहे पण विष्णूचं टेम्पल आहे, वन ऑफ द 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड असं म्हणतात. भव्य आहे. त्याच्यात आता विष्णू टेम्पल कम बुद्धिस्ट टेम्पल करून टाकलंय, पण खूप जुनं आहे ते आणि भव्य आहे. ते पण आम्ही जाऊन आलो. वा, फारच छान माहिती आहे. भारताचे माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत तुमचं काही इंटरॅक्शन झालं होतं का? त्याबद्दल आम्हाला काही तुम्ही सांगू शकाल का? 2002ची गोष्ट आहे. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी इराणला गेले होते आणि तिकडे प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी अनाऊन्स केलं की भारत इराणला $200 मिलियन लाईन देईल, लाईन ऑफ क्रेडिट. आता ते आले परत तिकडे. एम्बेसेडर त्यांना माहिती नाही, एम्बेसेडर त्या गव्हर्नमेंटच्या लोकांना विचारतात की बाबा आमच्या प्राईम मिनिस्टरने अनाऊन्स केलं आहे तर कसं करायचं पुढे. त्यांना कुणाला काहीच माहिती नाही. मग एम्बेसेडरने मला फोन केला की काय आहे. मी म्हटलं हे पैसे आम्ही असे देत नाही इराणला. इराण त्यावेळेस पण आमच्याकडे भरपूर पैसा आहे. त्यावेळेस काही सँक्शन्स वगैरे नव्हतं, पेट्रोलचे पैसे यायचे त्यांच्याकडे, पण आम्हाला लोनची वगैरे काही पैशाची गरजच नाही आहे. मग मी समजावून सांगितलं एम्बेसेडरना की असं नाही आहे, आम्ही इंडियन एक्सपोर्टरला पैसे देऊ जेव्हा ते एक्सपोर्ट करतील आणि गव्हर्नमेंट ऑफ इराण आम्हाला 8 वर्षात परत करेल, जे काही ठरलं असेल 5 वर्ष 8 वर्ष. तर म्हणे तुम्ही या इथे. तर मी गेलो तिकडे इराणला. तर सेंट्रल बँक, फायनान्स मिनिस्ट्री आणि 7 इराणियन बँक्स, टॉप कमर्शियल बँक, त्याचे प्रतिनिधी आले. मी त्यांना एम्बसीमध्ये समजावलं वगैरे, साईन केलं. साईन नाही केलं ते म्हणजे अग्रीमेंटसाठी आम्ही इंडियाला येऊ. तर ते इंडियाला आले, 7 दिवस राहिले. नंतर त्यांचे प्रेसिडेंट खातमी होते, त्यांचं डेलिगेशन आलं, वाजपेयी होते आणि मी यशवंत सिन्हा होते, फॉरेन एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जसवंत सिंग होते, त्यांच्या मागे मी बसलो होतो. आणि सायनिंग नंतर जे प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा वाजपेयी, त्यावेळेस त्यांना काही गुडघ्याचा प्रॉब्लेम वगैरे होता आणि म्हणजे फार म्हणजे वयाने आणि असे वाटत होते. तर त्यांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एवढे छान दिले. हिंदीत प्रश्न विचारला हिंदी, इंग्रजीत प्रश्न विचारला तर इंग्रजीत, थोडं थांबून बोलायचे पण खूपच उत्तर म्हणजे सुंदर इंटरव्ह्यू. खूप छान झालं ते. मी प्रेझेंट होतो तिथे. वा, छान, फारच छान अनुभव आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याशी काही तुमचं इंटरॅक्शन झालं होतं का? पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबरोबर अनेक वेळा म्हणजे हैदराबाद हाऊस आहे दिल्लीमध्ये, तर फॉरेन डेलिगेशन्स वगैरे यायचे एग्रीमेंट सायनिंगमध्ये वगैरे. पण डायरेक्ट असं झालं नाही की इथे बसलो आहे ते तिथे आहेत आम्ही इथे आहोत, असं बऱ्याच वेळा झालं आहे. जसं एशियन डेव्हलपमेंट बँकेची मीटिंग होती तेव्हा ते स्पीकर होते. मग फिक्कीची एन्युअल मीटिंग व्हायची दिल्लीला, तर ते स्टेजवर असायचे. आम्ही म्हणजे आय यूज टू बी प्रेझेंट अँड अटेंड द मीटिंग. पण 3 प्रसंग असे झाले की अगदी म्हणजे मी सांगतो, रिओ दी जानेरो इकडे ब्राझीलला मला कॉल आला त्यांच्या जॉईंट सेक्रेटरीचा की मिस्टर दलाल प्लीज कम टू द हॉटेल ग्राउंड फ्लोअर, या रूममध्ये या. प्राईम मिनिस्टर वॉन्ट्स टू हॅव अ ब्रीफिंग ऑन दी
MOU दॅट यू आर गोइंग टू साईन, म्हणजे सर्व ब्रिक्स, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, तसं ब्रिफिंग पाहिजे त्यांना माहीत नव्हतं की आम्ही त्याच हॉटेलमध्ये नव्हतो, पण दुसऱ्या हॉटेलमध्ये होतो. बँकर सर्व आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये होतो. मी त्यांना सांगितलं की मी जरा लांब आहे, मी जरा विचारून सांगतो. तर रिसेप्शनवर विचारलं, त्यांनी सांगितलं 45 मिनिटं लागतील. अरे बापरे, म्हणे तर प्राईम मिनिस्टर थोड्या वेळातच खाली येणार आहे, तर तुम्ही निघा, बघूया. मग टॅक्सी करून तिकडे गेलो. 20 मिनिटात फोन आला, प्राईम मिनिस्टरने स्वतःच ते MOU वाचून घेतलंय आणि ही सॅटिस्फाईड, तुम्ही नाही आला तर चालेल, पण उद्या सायनिंगमध्ये समिट मीटिंग जिकडे प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर असतील तिथे तुम्ही या म्हणून. असे आणखी 2 प्रसंग झाले. दिल्लीला नेपाळचे प्राईम मिनिस्टर होते आणि मी साईन करणार होतो. पण काय झालं, नेपाळचे प्राईम मिनिस्टर ते रागावले होते, त्यांना रिसीव्ह करायला प्रोटोकॉल ऑफिसर गेला होता, म्हणजे कोणी मिनिस्टर वगैरे गेला नव्हता. आणि त्यांनी ही कन्व्हेड इज डिससॅटिस्फॅक्शन की मला रिसीव्ह करायला कोणी आलं की का नाही आलं, मिनिस्टर वगैरे सिनियर माणूस का नाही आला. तर डॉक्टर मनमोहन सिंगने सांगितलं की सायनिंग कोण करत आहे, तर मी करणार होतो. मी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होतो, माझ्यावरती चेअरमॅन. तर त्यांनी सांगितलं असेल, इन्स्ट्रक्शन देतात, मग ते इतर लोकांनी फॉलोअप करायचं. तर माझे चेअरमॅन त्या दिवशी बेजिंगला जाणार होते काही ऑफिशियल कामासाठी. तर त्यांना म्हणे तुम्ही थांबा एक दिवस नंतर जा. पण मी पोचून गेलो होतो, तर सायनिंगमध्ये असं जवळजवळच होतो. AK अँटनी, प्रणब मुखर्जी, चिदंबरम त्यांच्या मागेच असं बसलो होतो. पण एक त्यांच्या बाजूला बसून साईन करायला मिळालं नाही. असे 3-4 प्रसंग आहेत, म्हणजे अगदी 1 to 1 होता राहिला. ओके. तुम्ही जेव्हा सर्व्हिसमध्ये होता तेव्हा इतर मंत्रिगणांबरोबर, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रणब मुखर्जी, P. चिदंबरम, यशवंत शर्मा, यशवंत सिन्हा, शशी थरूर, आनंद शर्मा, IK गुजराल यांच्याबरोबर तुमची काही इंटरॅक्शन झाली होती का? त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. प्रणब मुखर्जी बरोबर तर ते फायनान्स मिनिस्टर असताना ही न्यू मी बाय नेम. त्यांना माहिती होतं की इकडे प्रभाकर दलाल म्हणून आहे. एक गंमत अशी की एक साऊथ कोरियाचे प्राईम मिनिस्टर दिल्लीला येणार होते. त्यांनी सांगितलं, आमच्याकडून कळवण्यात आलं की बोर्ड मीटिंग आहे म्हणून दिल्लीचा जो आमचा प्रतिनिधी आहे तो येईल म्हणून. त्यांनी म्हटलं नाही, मिस्टर दलाल मस्ट कम, लेट समबडी एल्स हँडल दी बोर्ड मीटिंग. मग मी गेलो आणि त्यांच्या बाजूला बसलो होतो थोडा वेळ आणि सायनिंग केलं. तो फोटो पण आहे तिकडे. तर तो एक प्रसंग आहे. मग P. चिदंबरम बरोबर तर ते राजीव गांधी बरोबर गेलो तेव्हा ही वॉज वन ऑफ द मिनिस्टर्स. आणि माझी लास्ट ओव्हरसीज व्हिजिट साऊथ कोरियाला होती. तेव्हा चिदंबरम आणि आम्ही 5 जण गेलो होतो सोलला. आणि तिथे पण इंटरॅक्शन भरपूर झालेलं आहे त्यांच्याबरोबर. मग काय नाव होतं? यशवंत सिन्हा. यशवंत सिन्हा साऊथ आफ्रिकेला आले होते जेव्हा मी तिकडे रेसिडेंट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत असताना. तर मी अग्रीमेंट साईन केलं. ABSA बँक आहे साऊथ आफ्रिकेला, द बिगेस्ट बँक. आपल्या इथे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे त्याप्रमाणे. आणि ते आम्ही असे बसले होतो दोघे, ABSA बँकेचे चेअरमॅन आणि मी. आणि मागच्या बाजूला यशवंत सिन्हा आणि त्यांचे काउंटर पार्ट बसले होते. पण इंटरेस्टिंग काय झालं की डिनर होतं, तिकडच्या हाय कमिशनरने होस्ट केलं होतं. तर जेव्हा डिझर्टची वेळ आली तर मला बोलवलं हाय कमिशनरने की तुम्ही दुसऱ्या टेबलवर होतो, तर म्हणे तुम्ही बसा इथे आणि मिनिस्टर यांना सांगा तुम्ही की तुम्ही इथे काय करता, ॲग्रीमेंट कशाबद्दल साईन केलं. तर जास्त नाही पण 3-4 मिनिटात मी त्यांना सांगितलं, म्हणजे अगदी जवळ बसून. तर तो एक म्हणजे इंटरॅक्शन झालं. मग शशी थरूर लिसोतो नावाचा एक देश आहे साऊथ आफ्रिकेत.
पार्कच्या बाजूला. त्याचे मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स ते दिल्लीला आले होते. तर हैदराबाद हाऊसमध्ये ते सायनिंग केलं आणि नंतर लंच होस्ट केलं. जास्त नव्हते, 15-16 जण होते. तर त्यांच्यासमोर मी असं बसलो, त्यांच्यासमोर मिनिस्टर होते, त्यांच्या बाजूला मी होतो. तर म्हणजे गप्पा गोष्टी झाल्या 1-1.5 तास. तर तो एक चांगला अनुभव आला. मग आनंद शर्मा तर बऱ्याच वेळेला इंडिया आफ्रिका प्रोजेक्ट पार्टनरशिप कॉन्क्लेव्ह दिल्लीला दरवर्षी व्हायचं आणि मी दरवर्षी असायचोच, कारण की आम्हीच त्याची सुरुवात केली. आणि ते मिनिस्टर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री होते आणि ते बोलायचे. पण खास करून मला आठवतंय दिल्लीला एक आम्ही नवीन प्रोडक्ट लॉन्च केलं होतं, NEIA म्हणून. तेव्हा ते चीफ गेस्ट होते, निरुपमा राव होत्या, त्या फॉरेन सेक्रेटरी होत्या आणि त्याच हेड टेबलवर मी बसलो होतो. मी फक्त स्पीकरच नव्हतो, पण मास्टर ऑफ सेरेमनीज पण मी होतो. तर तेव्हा पण म्हणजे त्यांच्या एक सोडून मी बसलो होतो. तर त्यांच्याबरोबर पण चांगला अनुभव आला. आय.के. गुजराल प्राईम मिनिस्टर होते 97 मध्ये. तेव्हा ते साऊथ आफ्रिकेला आले होते. तर त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सोबत होतो. पण एक गंमत सांगायची म्हणजे एका सर्व बिझनेसमॅन आणि इंडस्ट्रियलिस्टला ते संबोधन करणार होते. मी फ्रंट रो मध्ये बसलो होतो आणि मीडिया वगैरे खूप हे होतं. आणि त्या दिवशी न्यूजमध्ये झालं असं की माझा फुल फोटो स्क्रीनवर होता आणि मला माहित नाही, पण माझा एक गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट होता. एकच वेळा त्यांना भेटलो होतो आणि दुसऱ्यांदा जेव्हा भेटायला गेलो मला सांगितलं की तुम्हाला आम्ही टीव्हीवर बघितलं आणि मी माझ्या बायकोला सांगितलं ही इज माय पेशंट. म्हणजे ह्याने मला ओळखलं, अभिमानाने सांगितलं म्हणून. तर ते आय.के. गुजराल बरोबर पण म्हणजे छान इंटरॅक्शन झालं. इतर काही महत्वाच्या प्रसंगांबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल, तुम्ही सांगू शकाल का? हा, म्हणजे एक गीतम स्कूल ऑफ इंटरनॅशनल बिझनेस, गीतम युनिव्हर्सिटी विशाखापट्टणमला आहे. 2012 मध्ये मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि ते MBA स्टुडंट्सना मी MBA डिग्री सर्टिफिकेट्स ते सर्व रोप वगैरे कन्व्होकेशन सेरेमनीमध्ये भाग घेतला होता. तो एक खूपच चांगला अनुभव आहे. आणखी काही स्पीफ म्हणजे काय, सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम, त्याच्यात मला इन्व्हिटेशन होतं. तर सेंट पीटर्सबर्ग रशियात आहे आणि त्या ठिकाणी मी स्पीकर म्हणून गेलो होतो. डॅवोस आहे त्याप्रमाणे नंबर 2 हे आहे स्पीफ. तर तो एक चांगला अनुभव होता. म्हणजे इंटरनॅशनल स्पीकर्स होते, इकॉनॉमिस्ट आणि बँकर्स आणि पॉलिटिशियन्स. तर त्याच्यात मी स्पीकर म्हणून भाग घेतला होता. एक वेळा जॉहान्सबर्गमध्ये इंटरनॅशनल सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये एका सेमिनारमध्ये मी चेअरमन आणि म्हणजे मॉडरेटर आणि स्पीकर म्हणून पण सहभागी झालो होतो. इथे मुंबईला इंडो अमेरिकन चेंबरला मी 2011 मला वाटतं मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं ओबराय हॉटेलमध्ये आणि त्याचं पण कव्हरेज चांगलं झालं होतं ते आठवते. व्हँकुव्हर कॅनडामध्ये मला अवॉर्ड मिळालं होतं, त्याचा फोटो आहे तिकडे. लाईन्स ऑफ क्रेडिटमध्ये चांगलं काम केल्याबद्दल. तर तो एक चांगला अनुभव मला आठवतोय. तर हे म्हणजे असे अनेक अनुभव आहेत. तुम्ही हल्लीच स्कॅन्डिनेव्हियन म्हणजे डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, इस्टोनिया या देशांचा प्रवास केला. या प्रवासातील काही ठळक मुद्दे सांगू शकाल का? असं सांगण्यासारखं बरंच आहे. म्हणजे पाहण्यासारखं स्थळ आहे. 5 देश, त्याच्यापैकी एस्टोनिया इज द क्लीनेस्ट कंट्री इन द वर्ल्ड आणि फिनलँड इज द हॅपीएस्ट
कंट्री इन द वर्ल्ड आहे. आणि सांगायचं म्हणजे ह्या देशांमध्ये की नाही सोशल वेलफेअर स्कीम्स ज्या आहेत त्या कुठेच नाही जगात. तर असं वाटतं की गव्हर्नमेंटने हे प्रत्येक ठिकाणी का करू नये. म्हणजे तुम्हाला एज्युकेशन आहे तर प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन, टर्शरी तुम्हाला जेवढं शिकायचं असेल कॉलेजपर्यंत गव्हर्नमेंट पैसे देते. पैसे द्यायची गरज नाही आहे. तुम्हाला शाळेत मुलांना जेवण मिळेल. इथे मिड डे मीलमध्ये काय काय करतात तिथे किती कॅलरी, किती वयाच्या मुलाला किती पाहिजे, किती प्रोटीन, किती कार्बोहायड्रेट्स, किती फायबर, हे सगळं केलेलं असतं आणि मुलाने ते टाकू नये आणि त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही. तर तेवढी कॅलरी आणि तेवढ्या प्रमाणात जेवण देतात तिकडे. आणि जॉब, नंतर जॉब, एज्युकेशन, हेल्थ आणि जॉब. अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स आहे. मी विचारलं त्या लोकांना की अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स आहे, कोणी काम करणार नाही. तसं नाही म्हणे. आम्ही रेकॉर्ड दर 3 महिन्याला विचारतो की तुम्ही कुठे कुठे अप्लाय केला, जॉब का नाही मिळाला, तुम्हाला अपस्किलिंग किंवा रिस्किलिंगची जरूर असेल तर आम्ही ट्रेनिंग देऊ आणि जरूर असेल त्या ठिकाणी मी इंटरव्हेन्शन देऊ. तर ते अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स पण आहे. दे हेल्प यू टू गेट द जॉब ऑल्सो. म्हणजे सर्व सोशल वेलफेअर स्कीम्स खूपच उत्तम आहे. आणि या एवढ्या छोट्या छोट्या देशांमध्ये एज्युकेशन, हेल्थ आणि एम्प्लॉयमेंट याच्यावरती या लोकांनी खूप अभ्यास केलेला आहे. बरोबर आहे. तुमच्या जपान सहली भारताने काय आत्मसात करायला हवं असं तुम्हाला वाटतं? जपानमध्ये तिकडचे लोक खूप डिसिप्लिन्ड आहेत, हार्ड वर्किंग आहेत आणि देशासाठी काही पण करायला तत्पर असतात. तिथे फेमस म्हणतात तर माउंट फुजी आहे, त्याला देव मानतात तिकडे. तुमचं ते बुलेट ट्रेन आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री आहे. तर त्या लोकांमध्ये जी भावना आहे की देशासाठी काय करायला पाहिजे आणि डिसिप्लिन आहे, हार्डवर्क आहे, ते शिकण्यासारखं आहे. ओके. तुम्ही 2 वर्षापूर्वी बाली बेटाचा प्रवास केला. तिकडच्या जीवन प्रणालीबद्दल काही ठळक मुद्दे सांगू शकाल का? बाली एक असा म्हणजे बेट आहे. तिथे 84% हिंदूज आहेत. इंडोनेशियामध्ये एकूण 86% मुस्लिम्स आहेत. पण बालीच असा एक बेट आहे जिथे हिंदू आहेत. पण तिकडचे म्हणजे काही काही गोष्टी अशा आहेत की टेम्पल म्हणजे प्रत्येक घराच्या बाजूला एक टेम्पल आहे. त्यांच्याकडे कॉम्प्लेक्स आहे, घर आणि टेम्पल. पण तिथे मूर्तीपूजा नाही करत, मूर्ती नसते, स्टॅच्यू नाही, डेटी नाही, काही नाही. पण बाकीचे सर्व पूजा वगैरे तिकडे करतात. आणि तिकडे एक गमतीदार म्हणजे नावं आहेत. फर्स्ट बॉर्न असेल, पहिला मुलगा किंवा मुलगी, नाव ठरलेलं आहे, तेच नाव ठेवायचं. दुसरा मुलगा असेल तेच नाव ठेवायचं, वायन किंवा जी काही असेल पूर्ण बेटामध्ये. तिसरा मुलगा म्हटलं असं असेल कोणी काही गुन्हा केला असेल तर पोलीस तर सापडणारच नाही. आणि एकच नाव, बाबाचं नाव नाही, आडनाव नाही. तर वायन म्हटलं तर सेकंड बॉर्न आहे समजा, कितीतरी लोक असतील. तर म्हणजे ही गोष्ट म्हणजे ट्रेडिशन आहे. निवृत्तीनंतरच्या जीवनाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता? निवृत्तीनंतर एकतर मी बऱ्याच कंपन्यांच्या बोर्ड्सवर मी इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून काम करतो. दुसरं गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, इथे मी रिटायरमेंट नंतर कोर्स केला होता, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सिक्युरिटीज लॉ. तर तिथे मी पॅनलिस्ट आहे. तर जेव्हा इंटरव्ह्यूज असतात तेव्हा मला बोलवतात. यावर्षी पण बोलवलं, म्हणजे सतत गेल्या 11 वर्षापासून ते मला बोलवत आहेत. त्याशिवाय बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड्स, ते डन इन ब्रॅडस्ट्रीट नावाची संस्था आहे, ते मला बोलवतात ज्युरी मेंबर म्हणून. मग आम्ही सिलेक्ट करतो, काही फोटो तिकडे आहेत, सिलेक्ट करतो कुणाला, म्हणजे 25, 26, 28, 30 प्रकाराचे अवॉर्ड्स असतात. तर आम्ही कंपनी किंवा फॉर्मला सिलेक्ट करतो, ते करतो. त्याशिवाय ट्रॅव्हलची खूप हौस आहे.
देशात विदेशात आम्ही ट्रॅव्हल करतो, योगा करतो वा. आणि वेळ मिळाला तर अर्थात आचार्याचे कट्टा आहे, ज्येष्ठ नागरिक संघ आहे, तिकडचे प्रोग्राम आम्ही अटेंड करतो. वेळ मिळाला तर टी व्ही आणि फिल्म बघायला जातो. तर वेळ चांगला जातो. हो. अच्छा. तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल काही माहिती देऊ शकाल का? कोण कोण आहेत व ते कुठे कुठे आहेत, काय करतात? अच्छा, थोडक्यात सांगायचं म्हणजे माझी पत्नी वंदना, तिने BA केलं इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्समध्ये आणि MA केलं आहे मेडिकल अँड सायकॅट्रिक सोशल वर्क आणि आयुष्यात म्हणजे सोशल सर्व्हिसेस केली हॉस्पिटलमध्ये वगैरे, सर्व रुग्णांना हेल्प करायचं, काउन्सिलिंग करायचं हे केलं आहे. मग माझी मुलगी तिने MBA केलं आहे जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून आणि ती पण जॉब करते. मुलगा तो इंजिनियर कम MBA आहे, तो ॲक्सिस बँकेत रिजनल हेड म्हणून काम करत आहे. सर्वजण मुंबईत आहे. वा, फारच छान माहिती दिली तुम्ही. एकंदरीत तुमच्या आयुष्यात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तुमची सुरुवात आणि नंतरच्या परिस्थितीबद्दल काही तुलनात्मक विश्लेषण सांगू शकाल का? हो. अगोदर मला शाळेत असताना पिकनिकमध्ये अहमदाबादमध्ये पिकनिक असेल तर 1 रुपया होता. अहमदाबादच्या बाहेर असेल तर 5 रुपये. 1 रुपयामध्ये फॅमिली मला पाठवायची, पण 5 रुपयामध्ये कधी पाठवलंच नाही. आणि नंतर आजच्या काळात मी पूर्ण जवळजवळ 65 देश पाहिलेले आहेत आणि काही देशांमध्ये अनेक वेळा गेलो आहे. 4 वर्ष ओव्हरसीज पोस्टिंग केलं आहे. तर म्हणजे दोन्ही याच्यात म्हणजे हे आहे, शाळेत फी भरायचे वांदे होते त्यावेळेस आणि आता एक मीटिंग केली मला 1 लाख रुपये मिळतात प्रोफेशनल फीस. तर म्हणजे खूपच म्हणजे परिस्थितीत खूप फरक पडला आहे. बरोबर. आता शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारतो की तुमच्या जीवन प्रवासातून कोणते धडे तुम्ही युवा पिढीबरोबर शेअर करा? हो, सांगायचे तर एक आहे, आपलं आयुष्य जे क्षणभंगूर आहे, परमनंट नाही आहे आणि ही पृथ्वी किती बिलियन्स ऑफ इयर्स पासून आहे. आपण इथे येतो 74 वर्ष एव्हरेज आयुष्य आहे आपलं. आणि ही पृथ्वी म्हणजे सूर्य आहे, त्याची म्हणजे एक उपग्रह आहे आणि सूर्य पण एक छोटासा तारा आहे मिल्की वे गॅलेक्सीमध्ये आणि कितीतरी तारे आहेत, अब्जो तारे आहेत आणि मिल्की वे गॅलेक्सी सारखे गॅलेक्सीज अब्जो आहेत या युनिवर्समध्ये. तर आपलं अस्तित्व काहीच नाही आहे असं म्हटलं तर. येतो आणि जातो, म्हणून जेव्हा आपण येतो तेव्हा लोकांशी प्रेमाने वागायला पाहिजे आणि दुसऱ्यांना नुकसान पोचवू नये. मदत झाली तर करावी, पण दुसऱ्यांना नुकसान करू नये आणि इगो ठेवू नये. सत्तेचा, पैशाचा इगो ही चांगली गोष्ट नाही आहे. एक तेच जीवन मंथनमध्ये आहे. दुसरं, आयुष्य एक स्ट्रेट लाईन नाही आहे, ते चक्र आहे. एप्स अँड फ्लोज, एप्स अँड फ्लोज चक्र आहे, ते सरळ रेषा नाही आहे. म्हणून जेव्हा आयुष्यात तुम्हाला दुःख येतं किंवा वाईट परिस्थिती येते तेव्हा लक्षात ठेवायला पाहिजे की पासिंग फेज आहे, चांगले दिवस येतील. इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड? नाही. म्हणून एप्स आणि फ्लोज जीवनात येतात, मनुष्याच्या जीवनात येतात, समाजाच्या जीवनात येतात, संस्थेच्या जीवनात येतात, देशाच्या जीवनात येतात आणि पृथ्वीच्या जीवनात पण येतात. तर हे लक्षात ठेवायला पाहिजे. तिसरं म्हणजे फोकस ऑन थॉट. आपण जे वागतो तर ते थॉटवर आहे. आपले विचार काय, अगोदर डोक्यात विचार येतात, मग आपण ते बोलून दाखवतो आणि थॉटवरून आपल्याला हे येतं, काय म्हणतात त्याला, हॅबिट होते. नेहमी
आपण जे बोलतो त्याची हॅबिट होते, हॅबिटवरून कॅरेक्टर बनतं आणि कॅरेक्टरवरून तुमचं नशीब आणि हॅपीनेस होते. तर फोकस ऑन थॉट असं एक चायनीज फिलॉसॉफर होते ताओ त्से म्हणून, तर त्यांची एक थिअरी आहे. चौथं सांगायचं, डोंट कम्पेअर विथ अदर्स. कारण की प्रत्येकाचा जन्म वेगळा असतो, अपब्रिंगिंग वेगळं असतं, त्यांच्या आजूबाजूचे लोक वेगळे असतात. तर ह्याला हे मिळालं मला का नाही असं कधीच मानून घेऊ नये. प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे. तुम्ही जेव्हा कम्पॅरिझन कराल तर कम्पॅरिझन इज द थीफ ऑफ युअर हॅपीनेस. कम्पेअर करायचं नाही, प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे, आपण आपलं जीवन जगायचं. मग राईट प्रायोरिटीज ऑफ लाईफ. जीवनात प्रायोरिटीज तुम्ही ठरवा. तर ते सांगायला म्हणजे वेळ लागेल, पण मी थोडक्यात सांगतो की समजा तुमचे फॅमिली आहे, जवळची इमिडिएट फॅमिली आहे, नवरा बायको किंवा मुलं आहेत, यू मस्ट गिव्ह टॉप प्रायोरिटी टू दॅम. नंतर तुमचं घर आहे, बंगला आहे, कार आहे, ते नंतर. आणि दूरचे फ्रेंड्स वगैरे अशी प्रायोरिटी ठेवायला पाहिजे. अशी नाही ठेवली तर तुमचे जवळचे लोक दूर होतात. तर ते एक आहे. मग एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला ऑफ हॅपीनेस. एक संत आले होते, मी त्यांचं भाषण ऐकलं होतं इंग्लिशमध्ये. त्यांनी सांगितलं हॅपीनेस म्हणजे काय. हॅपीनेस इज इक्वल टू अचीवमेंट्स म्हणजे उपलब्धी डिवायडेड बाय डिझायर्स. आपण काय करतो आयुष्यात, अचीवमेंट्स वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि ती चांगली गोष्ट आहे. तुम्ही जास्त शिक्षण घ्या, नोकरीत तुम्ही प्रमोशन मिळवा किंवा धंदा करता तर तुम्ही बिझनेस वाढवा, चांगली गोष्ट आहे. अचीवमेंट चांगली गोष्ट आहे. पण जर का तुम्ही अचीवमेंट्स बरोबर तुमच्या इच्छा डिझायर्स पण वाढवाल तर हॅपीनेस वाढणार नाही. तर आपण न्यूमरेटरवर फोकस करतो, डेनोमिनेटरवर करत नाही. तर डेनोमिनेटर डिझायर्स पण हळूहळू कमी करा, तर तुमचं हॅपीनेस वाढेल. बरोबर. आणि शेवटचं सांगायचं म्हणजे आपण सर्व मानतो, भारतात तरी मानतो, ते आहे गीतेचा श्लोक, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोसो कर्मणी. तुम्ही ज्या रोलमध्ये काम करता, मुलगा मुलगी, आई वडील, आजोबा आजी, नागरिक म्हणून, एक मानव म्हणून तुम्ही तुमच्या परीने तुमचं कर्तव्य करत राहा. बाकी सर्व देवावर किंवा तुमच्या ईश्वरावर सोडा. ते 7 काय म्हणतात त्याला, जीवन मंथन. तर ते माझ्या मते महत्वाचे आहे. तुम्ही एक तरुण पिढीला एक सांगू, मला एक घोषणा करावीशी वाटते की पुढच्या 2 महिन्यात मी लिहिलेलं पुस्तक प्रकाशित होणार आहे आणि भारताच्या नामांकित पब्लिशिंग हाऊस दिल्लीला आहे, ते प्रकाशित करतील. आणि हे पुस्तक ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ई बुक ज्यांना वाचायचं असेल तर किंडलवर पण मिळेल. आणि अर्थात मी काही कॉपीज प्री बुक केलेल्या आहेत, त्या मिळतीलच तर आपल्या कट्ट्यावर आणि हे मिळेलच. पुस्तक लिहून तुम्ही फारच छान काम करताय. एकंदरीत आजची मुलाखत ही फारच सुंदर झालेली आहे माझ्या मते. आणि या मुलाखतीबद्दल मी व्यक्तिशः आणि अत्रे कट्ट्यातर्फे तुमचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर योगिनीताईंनी या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग केल्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. विनय सोरे यांनी स्वतःची ध्वनिक्षेपक यंत्रणा उपलब्ध करून दिली, त्यासाठी त्यांचेही आभार. आणि दलाल साहेब, तुमचे आणि तुमच्या फॅमिलीचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. पुस्तक आवर्जून वाचावं अशी मी विनंती करतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तो एपार्थाईड शब्द रंगभेद. माझं मराठी एवढं छान नाही आहे. बरोबर.
माझं सुद्धा तेच झालं.